नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रसाद आहेर. श्री ॲग्रो ऑर्गॅनिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण मागील एक व्हिडिओ बघितला होता आल्यावरती. अतुलदादा सावंत होते आपल्यासोबत. सुंदर असा प्लॉट झालेला होता. ग्रीनरी वगैरे चांगली होती, पात चांगली होती. परंतु खाली ॲक्च्युअल वरती चांगला प्लॉट आहे, पण खाली काय निघालं हे बघण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहोत. तर प्लॉट आता हार्वेस्ट बऱ्यापैकी झालेला आहे. यांनी आता स्वतःचा प्लॉट पुढच्या वर्षी बेण्यासाठी ठेवलेला आहे. आपण बघू शकता अतिशय सुंदर अशा क्वालिटीचं बेणं यांना या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि विशेष म्हणजे आपण या ठिकाणी हंटिन ऑर्गॅनिकचं डिस्निल सॉईल या बुरशीनाशकाचा वापर सतत ठेवला होता. साधारणतः 15 ते 20 दिवसानंतर आपण डिस्निल सॉईल सोडायचो याला. तर या प्लॉटमध्ये एक सिंगलही मर किंवा कूज झालेली नाही. इवन जे आल्याचं जे बियाण्यासाठी ते काढतायत किंवा जो माल त्यांनी हार्वेस्ट केला त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना कुठेही कूज दिसून आली नाही. म्हणजे ते स्वतः त्यांच्या पुढच्या पिकासाठी आपलं स्वतःचं बेणं ठेवत आहेत. ही खऱ्या अर्थानं डिस्निल सॉईलची किमया आपण म्हणता येईल. आपण अतुलदादांना विचारूया की आपल्याला डिस्निल सॉईलचे किंवा इतर श्री ॲग्रो ऑर्गॅनिकच्या शेड्यूलचे रिझल्ट कसे आले ॲट द हार्वेस्टिंगला, म्हणजे माल निघेपर्यंत. बिझनेस सॉईल झालं, सीड ग्रो प्लस झालं, अतिशय रिझल्ट छान आले. आणि श्री ॲग्रो ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन वेळोवेळी भेटत राहिलं. मार्गदर्शन पण अतिशय छान भेटले. ओके. आणि जो निघणाऱ्या मालाची क्वालिटी आहे किंवा त्याला आल्याचा जो वास आहे दादा, तो कसा येतोय किंवा तुम्हाला व्यापाऱ्याचा काय फीडबॅक आला याच्यासाठी? व्यापाऱ्यांचा फीडबॅक खूप छान आला. व्यापारी सगळेच मागत होते, पण आपण देण्यासाठी ठेवलेले आले. तर अतुलदादा, आपण इतर शेतकऱ्यांना काय सांगाल बुवा, हे जे सीड ग्रो प्लस प्लस आहे किंवा डिस्नी सॉईल आहे यांचा वापर कसा केला पाहिजे किंवा त्याचे रिझल्ट कसे येतील? यांचा वापर अतिशय दर मी 15 दिवसाला किंवा 20 दिवसातून मी सीड ग्रो प्लस बिझनेस सॉईल निवळीसोबत देत होतो. आणि त्याचा वापर केला तर कंदकुज येणार नाही. कारण आमच्या इथे पाऊस भरपूर असतो. अतिशय पाण्यातच प्लॉट होतला म्हटलं तरी हरकत नाही. कुठेही कूच झाली नाही आणि मी स्वतः बेण्यासाठी ठेवून राहिलो प्लॉट. तर धन्यवाद मित्रांनो.